ऑफकोर्स ए ग्रुप. हा, वॉन्ट कोणता ग्रुप आहे? वॉन्ट ए ग्रुप आहे. वॉन्ट चे आपण ए ग्रुपचे वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघू. सो व्हॉट डू यू मीन बाय वर्बल क्वेश्चन? वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं? जे काय आपलं पहिलं सेंटेन्स आहे पॉझिटिव्हचं किंवा निगेटिव्हचं, त्या सेंटेन्सच्या शेवटी का ठेवलं की काय होतं? वर्बल क्वेश्चन तयार होतो. मग हा वर्बल क्वेश्चन इकडे घे. वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा? आपण बघितलं होतं इंग्लिशमध्ये. वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्यातील हेल्पिंग वर्ब कुठे ठेवायचं? वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं. बरोबर. मात्र जर तुम्ही या प्रकारच्या वाक्यांचं कन्स्ट्रक्शन बघितलं तर काय? सब्जेक्ट प्लस वॉन्ट और बी ग्रुपला वॉन्ट्स प्लस रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. तर या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसतंय का? हेल्पिंग वर्ब तुम्हाला शिकवलं ना मी. हॅज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डज वगैरे. दिसतंय का इथं? नाही दिसत. तर मग तुम्ही तर म्हणले होते की वाक्यातील हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवायचं, वर्बल क्वेश्चन तयार होतो. मग इथं काय करायचं? इथं काय करायचं? वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा? आणि जर वर्बल क्वेश्चन नाही बनवलं तर डब्ल्यूएच क्वेश्चन कसा बनवायचा? असा प्रसंग इंग्लिशमध्ये फक्त दोनच ठिकाणी येतो, ज्या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब सापडत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर प्रेझेंट असेल तर डू किंवा डज वापरायचं आणि पास्ट असेल तर डिड वापरायचं. ए ग्रुपला डू वापरायचं, बी ग्रुपला डज वापरायचं. कारण का बी ग्रुपला काय लागतं? एस और ईएस लागतं. डूच्या शेवटी ओ असल्यामुळं ईएस लागणार आहे. मग ते बी ग्रुपला होणार आहे. आता आपला कोणता ग्रुप शिकायचा आहे? फक्त ए ग्रुप शिकायचा आहे. ठीक आहे. आज फक्त ए ग्रुप फुल फोकस करून आपण शिकू. लिहा. कोणत्याही वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना स्वरा माईक बंद. एक तर माईक चालू आहे आणि परत घरातल्यांची बडबड चालू आहे. ज्या घरामध्ये बडबड आहे चालू त्या विद्यार्थ्यांनी जॉईनच करायचं नाही. कशाला जॉईन करायचंय? कारण कानावर एवढी बडबड ऐकू येणार आहे. तुम्हाला माझं काय समजणार? तिथे एवढी लोक बडबड करणार आहेत आणि त्या बडबडीमध्ये माझं एकट्याची बडबड किती तुम्हाला समजणार आहे? मग त्यांचं दोघांचं 2-4 लोकांची बडबड प्लस माझी एक, म्हणजे सगळ्या लोकांची बडबड त्या कानात विद्यार्थ्याच्या. त्याच्यामुळं एकतर बडबडीला लक्ष द्या किंवा शिक्षणावर लक्ष द्या. दोन्हीपैकी एकच. एका वेळेला एकच काम होऊ शकतं. चला, काय लिहिलं? कोणत्याही वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद पालक लोकांनी 4th आणि 5th लोकांना लिहायला मदत करा. वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीस ठेवून वाक्याचा इतर भाग आहे तसाच लिहिला असता वर्बल क्वेश्चन तयार होतो. खालच्या ओळीला परंतु एक ओळ सोडून द्या. खालच्या ओळीला परंतु एक ओळ सोडून द्या. परंतु वॉन्ट व वॉन्ट्सच्या वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे
वर्बल क्वेश्चन बनवताना VERBAL वर्बल क्वेश्चन बनवताना WANT वॉन्टच्या वाक्यांसाठी इथं लिहिलं बघा मी. वॉन्टच्या वाक्यांसाठी डू व वॉन्ट्सच्या वाक्यांसाठी डज वापरून DOES इथं लिहिलं रे राजीव गांधी. डज वापरून वाक्याचा क्वेश्चन बनवावा. त्याचप्रमाणे काय लिहिलं वर काय त्याच्या अगोदर काय लिहिलं डू वर्ड बरोबर ना. हा त्याचप्रमाणे वाक्य निगेटिव्ह बनवताना देखील वरील प्रमाणेच हेल्पिंग वर्ब वापरावेत. आता वरील प्रमाणेचा अर्थ काय झाला. वॉन्टच्या वाक्यात डू चा वापर करून नॉट लिहायचं आणि वॉन्टच्या वाक्यात डजचा वापर करून नॉट लिहायचं. सांगतो काय लिहिलं. वरील प्रमाणेच हेल्पिंग वर्बचा वापर करावा. बरोबर आहे का. पूर्ण वाक्य समजा. त्याचप्रमाणे वाक्य निगेटिव्ह बनवताना देखील बरोबर वरील प्रमाणे हेल्पिंग वर्बचा वापर करावा. वरील प्रमाणेचा अर्थ काय झाला. वॉन्टच्या वाक्यात डू वापरून निगेटिव्ह बनवायचं आणि वॉन्टच्या वाक्यात डज वापरून निगेटिव्ह बनवायचं. आणि जर निगेटिव्ह बनवताना हेल्पिंग वर्ब आलं तेच हेल्पिंग वर्ब कशाला वापरायचं आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायला. ठीक आहे. चल वी गो अहेड. ऑनलाईन वाले फोर्थचे फक्त विद्यार्थी बोला. समजलं का. फोर्थचे विद्यार्थी बोला. समजलं का. हे वाक्य बनवल्यावर आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. चला बर. आज आपल्याला तेच वाक्य काय करायचंय. साधं वाक्य आणि त्याचं वर्बल क्वेश्चन बनवायचा. सिंपल सेंटेन्स बनवायचं आणि त्याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सांगा मला ग्रुप नंबर 1 एक वाक्य सांगा मला कोणतंही. फक्त ए ग्रुप आज ओनली ए ग्रुप म्हणजे काय वॉन्ट. इथं लिहिलंच मी हेडिंग वॉन्ट. फक्त वॉन्टचं बोलायचं म्हणजे ए ग्रुपचं. ए ग्रुप मध्ये कोण कोण आहे पुन्हा एकदा आठवण करून देऊ. पर्सनल प्रोनाउन्स असतील तर आय वी यू दे आणि नाव असेल तर अनेक वचन नाव. बरोबर. हा कोण म्हणलं ही सीट. कोण तरी म्हणलं ही सीट. ठीक आहे. ही सीटचा काही संबंध आज नाही. ही सीट हे बी ग्रुप मध्ये बरोबर. तेव्हा कालच सांगितलं तुम्हाला ए ग्रुप आणि बी ग्रुप हाच या टॉपिकचा खेळ आहे. ए कोणता आणि बी कोणता. ठीक आहे. ती तेवढीच एक छोटीशी डिफिकल्ट लेवल या टॉपिक मध्ये आहे. चला सांगा रे मला ए ग्रुप नाही काय ग्रुप नंबर 1 ए ग्रुपचं वाक्य सांगा. ग्रुप नंबर 1 सांगा लवकर एक वाक्य. तेजश्री सांग. तुला नोटबुक पाहिजे का. नाही साधं वाक्य सांगा. मी क्वेश्चन लिहितो. तुला बघा आता तिला वाक्य काय बनवायचंय. तुला नोटबुक पाहिजे का. मात्र हे बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे. हे वाक्य क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साधं वाक्य. बरोबर. मला सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं. 12चा टेबलचं एक्झाम्पल सांगितलं होतं. 12 1 जा 12 12 2 जा किती 24. 24 साठी आपल्याला काय करावं लागेल. इथून चालू करावं लागेल. फर्स्ट सेंटेन्स फर्स्ट. तुला नोटबुक पाहिजे. आता आपण म्हणू सर हे वाक्य आपण बोलतच नाही. मात्र आपल्याला जायचंय कुठं पाहिजे का पर्यंत जायचंय. त्याच्यामुळे आपल्याला ते वाक्य घ्यायचंय. तुला काय नोटबुक पाहिजे. समजा हे पहिलं वाक्य. तुला नोटबुक पाहिजे. चला ग्रुप नंबर 1च्या सगळ्या लोकांनी सांगा मला
सगळ्या लोकांनी सांगा, तुला नोटबुक पाहिजे. कसं लिहायचं इंग्लिश मध्ये? You ग्रुप नंबर 1. you want यू वॉन्ट नोटबुक. बस, व्हेरी नाईस. आता मला सांगा, वर्बल क्वेश्चन आपण गोइंग टू मध्ये बनवलाय, बरोबर आहे की नाही? मग सगळ्या लोकांनी सांगा मला, तुला नोटबुक पाहिजे या वाक्याचा वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये कसा होईल सांगा. ग्रुप नंबर 1. हा, पाहिजे का? तुला, व्हेरी नाईस. नोटबुक पाहिजे का? शेवटी का लिहिलं? वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये तयार झाला. आणि इंग्लिश मध्ये वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा याचा अनुभव आपला अगोदरच आहे. काय करायचं? हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचं वाक्यात असणार. मात्र मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला काय लिहून दिलं? तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी लिहून दिलेलं आहे, जर हेल्पिंग वर्ब नसेल तर वॉन्टच्या वाक्यांमध्ये डू चा वापर करून आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवता येतो. बर, डू जर वाक्यामध्ये असतं तर आपण उचलून त्याला सुरुवातीला ठेवलं असतं आणि वर्बल क्वेश्चन बनवलं असतं, बरोबर? आता वाक्यामध्ये नाही, बाहेरून आणायचं आणि बाहेरच ठेवायचं. म्हणजे काय? समजा घरातील साखर संपली आहे. आता गावाकडे चूल कुठं असते? आता आजकाल चुलीच्या जागा गॅसची घेतलेली आहे, मात्र चूल आपण गृहीत धरू. चूल कुठं असते? घराच्या बाहेर का घरात? घराच्या बाहेर. घरातील साखर संपली, साखर घरात असताना आपण आणून चहामध्ये टाकली असते, बरोबर? आता बाहेरून आणायची दुकानातून आणि बाहेरच ठेवायची. घरात पाहुणे बसले, त्याला काय सांगायची साखर संपली होती? बाहेरून आणायची आणि बाहेरच तिकडं चुलीकडे द्यायची आणि इकडं साखर काय टाकायची टाका. पाहुण्यांना काय बोंबलायचं? साखर संपली होती, आहे की नाही? बाहेरून आणायची, बाहेरच ठेवायची, बाहेरच वापरायची. आतमध्ये वाक्यात आणून बाहेर न्यायची गरज आहे का? समजताय का ऑनलाईन वाल्यांना? समजतंय? समजा इथलं आपलं हेल्पिंग वर्ब संपलंय, बाहेरून आणायचं आणि बाहेरच ठेवायचं ना, त्याला आतमध्ये कशाला आणायचं वाक्यात? त्याप्रमाणे. चला मग काय होईल सांगा रे. ग्रुप नंबर 1 वर्बल क्वेश्चन बनवायचा. काय आणावं लागेल आपल्याला? डू आणावं लागेल की नाही? बोला रे. ग्रुप नंबर 1 डू. You want बाकी काही बदल नाही. notebook. एक्सलंट. Do you डू यू वॉन्ट नोटबुक? डू यू वॉन्ट नोटबुक आणि क्वेश्चन मार्क. दॅट्स इट. यस, हम लोग जीत गए हैं. आता वर्बल क्वेश्चन आला की डब्ल्यूएच क्वेश्चनला काहीच अडचण नाही ना, बरोबर आहे नाही? कारण अडचण कुठपर्यंत आहे? वर्बल क्वेश्चन पर्यंत. आता डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आपल्याला काय नवीन कारागिरी करायची नाही. काय करायचं आहे? डब्ल्यूएच शब्द अर्थपूर्ण जो 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 काही त्या वाक्यामध्ये ज्या अर्थाचा डब्ल्यूएच शब्द आलेला आहे तो डब्ल्यूएच शब्द कुठे ठेवायचा? वर्बल क्वेश्चनच्या अगोदर, आणि त्यानंतर वर्बल क्वेश्चन लिहायचा आहे. वर्बल क्वेश्चन तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, म्हणून आपला डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायला अडचण येणार नाही. चला, मला अर्थपूर्ण डब्ल्यूएच क्वेश्चन सांगायचा या वाक्याचा मराठीमध्ये सांगा अगोदर. तुला कोणती नोटबुक पाहिजे? एक्सलंट. तुला सगळ्यांनी सांगायचं होता कोणती नोटबुक. बघा, एकट्यानं काय सांगायचं वेगळं असेल तर, आता सगळ्यांसाठी सेम असू शकतं ना. तुला कोणती नोटबुक पाहिजे. आणखीन काय बनवू शकतो सांगा? वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं चालतंय, नाव न सांगता सांगा. ग्रुप नंबर 1 तुला कोणती नोटबुक. अरे वेट 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 वेट, थांबा 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 थांबा, कोणी बोलतच नाही मला. आपलं काय ठरलंय? वर्बल क्वेश्चन, बरोबर? डब्ल्यूएच क्वेश्चन आपला उद्याचा विषय आहे, मग आपण हे लिहायची गरज नाही. वर्बल क्वेश्चन पर्यंत खुश राहाल. चला ठीक आहे, थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल, म्हणून मग आपण वर्बल क्वेश्चन पर्यंत थांबू. उद्या डब्ल्यूएच ला आपल्याला खूप सोपं जाईल. चला आता याचं काय करू आपण? निगेटिव्ह लिहू. सांगा रे सगळ्याला ग्रुप नंबर 1 चे तुला निगेटिव्ह सांगा. तुला नोटबुक पाहिजे नाही? अरे व्यवस्थित बोला मराठी. नोटबुक पाहिजे नाही बोलता का? नाही पाहिजे बोलता की नाही? इंग्लिश म्हणून मराठी विसरायला लागले. गायकवाड सर आले का? बघा काय व्हायला लागलं इकडं. सर यस सर. गायकवाड सर बघ, बघा पाहिजे नाही म्हणतात हे लोक. नाही पाहिजे. बर, चला आता काय करायचं आपल्याला? बघा लक्ष द्या इकडं. तुम्ही जर गोइंग टू चे वाक्य बघितले तर हेल्पिंग वर्ब इंग्लिश मध्ये नेहमी 2 नंबरला असतं. कुठं असतं? 2 नंबरला असतं. आता आपल्याकडे या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही, वरती बोललो आपण. हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे आपण डू आणलंय, अर्थात इथं पण आपला डूच आणायचंय. मात्र त्याला काय करायचं? निगेटिव्ह नॉट वापरायचं आपल्याला वाक्यामध्ये, म्हणून त्याला काय करायचं? 2 नंबरला ठेवायचं. कोणाला? डूला. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब ठेवायचं. तुम्ही जर गोइंग टूच्या वाक्यामध्ये बघितलं, हेल्पिंग वर्ब हे नेहमी 2 नंबरला असतं सब्जेक्टच्या नंतर. इथे पण डूला सब्जेक्टच्या नंतर ठेवायचं.
का ठेवायचं? कारण आपल्याला नॉट वापरायचंय आणि नॉट हे सहाय्यकारी क्रियापदाशिवाय वापरता येत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? सब्जेक्ट काय? यू आहे. सांगा रे, ट्राय करा कोणतरी. कमी सांगू हे. यू नंतर डू ठेवायचं आणि नंतर नॉट लिहायचं. यू डू नॉट आणि नंतर मग पुढचं वाक्याचा बांधलायचा. डू नॉट नोटबुक. यू डू नॉट वॉन्ट नोटबुक. बर, आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे कोणतंही निगेटिव्ह वाक्य आपण दोन प्रकारे बनवतो. एक हेल्पिंग वर्ब आणि नॉट वेगवेगळं, आणि दुसरं हेल्पिंग वर्ब आणि नॉट एकत्र. मग कसं होईल सांगा रे? डू नॉटचं काय होईल? यू Not- हा. डोंट वॉन्ट यू नोटबुक. डोंट वॉन्ट. यू डोंट वॉन्ट नोटबुक. ग्रुप नंबर 1 सगळ्यांनी सांगा इतरांच्या बिहाफवर, दुसऱ्यांच्या देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्ही बोला. ग्रुप नंबर 1 सगळ्यांना समजलं का इथपर्यंत? सगळ्यांना समजलं का? येस सर. ठीक आहे, गुड. आता मला सांगा, याचा आपला वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. सांगा रे, ग्रुप नंबर 1 वर्बल क्वेश्चन सांगा. वर्बल क्वेश्चन इज ऑलवेज ऍट नंबर 2. सिंपल सेंटेन्स वर्बल क्वेश्चन. तुला नोटबुक sentence. नाही हा. पाहिजे का? व्हेरी गुड. नोटबुक नाही पाहिजे. नोटबुक फक्त शेवटी काय ठेवायचे? झालं वर्बल क्वेश्चन. नाही पाहिजे का? व्हेरी नाईस. बर, झालं, जिंकलं जग आपण. आणि आता घाबरण्याची गरज नाही. निगेटिव्ह वाक्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला काय दिसतंय? हेल्पिंग वर्ब दिसतंय का? दिसलं काय? डू आहे का? आता डू ला एरो करा, असा जसं आपण अमेझॉनला करायचो ना एरो, इथं डू ला एरो करायचा, इकडं डोंट ला करायचा आणि त्याला सुरुवातीला ठेवायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. कम ऑन, सांगा रे, ग्रुप नंबर 1. Do you डू want notebook? डू यू नॉट वॉन्ट नोटबुक. कोणतरी एक जण म्हणतंय बघा ऑन्ट. ऑन्ट नाही रे बाळा, वॉन्ट आहे, वॉन्ट. डू यू नॉट वॉन्ट नोटबुक. और दुसऱ्या पद्धतीने काय होईल? व्हेरी नाईस, बोला. Don't you want notebook? एक्सलंट. डोंट यू वॉन्ट नोटबुक. प्रत्येक ग्रुपला एक सेट देणार आहे मी. चला, ग्रुप नंबर 2 सांगा मला वाक्य कोणतंही. तुमच्या नोटबुक मधलं बघून वाक्य सांगा, काय चालतं नाही पाठीमागचं. एक ग्रुपचे वाक्य सांगायचे. चला, ग्रुप नंबर 2. शिवराजला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिजे. काय नाव रे बाळा तुझं? यश. यश. जास्त उत्साहित होऊ नकोस बाळा. आपलं काय चाललंय? वॉन्टचं चाललंय. वॉन्ट कोणाला पाहिजे? ए ग्रुपला पाहिजे, है ना? वॉन्ट कोणाचं असतं? ए ग्रुपचं असतं. तो शिवराज हा बी ग्रुपचा आणला रे बाळा, म्हणून म्हणलं मी तुम्हाला. काय सांगितलं नोटबुक मध्ये बघून सांगा मला. हा, दुसरं कोणतरी सांग रे. शिवराज तुझा चान्स गेला. काय नाव? वीरेन. आयुष. थांब रे, थांब. मला अगोदर वीरेनने नाव सांगितलं ना. वीरेन सांग. मला सायकल पाहिजे. मला सायकल पाहिजे. लिहा. मला सायकल पाहिजे. सोपं वाक्य आहे. चला, आता सगळे मिळून सांगा. ज्याला चान्स नाही मिळाला त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगायचं. ग्रुप नंबर 2 काय होईल? I want आय वॉन्ट bicycle. I want bicycle. बायसिकल. बायसिकल बरोबर आहे. आय वॉन्ट बायसिकल. आता क्वेश्चन बनवताना सॉरी, मला सायकल पाहिजे का म्हणा किंवा तुला सायकल पाहिजे का म्हणा, कारण दोन्ही एकच ग्रुपचं आहे. काय अडचण नाही, मला सायकल पाहिजे का म्हणा थोड्या वेळासाठी. पण तुम्हाला कन्फ्युजन होईल किंवा मला जर तुला कसं काय झालं, आहे ना? ह्याचा बरोबर क्वेश्चन काय होईल? ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा मराठीमध्ये. मला सायकल पाहिजे का? मला सायकल पाहिजे का? मला मला चाललंय आपलं. मला सायकल पाहिजे का? आता तुला पण लिहू शकतो आपण, कारण का ग्रुप दोघांचा एकच येईल. मात्र मलाच मलाच लिहा, कारण काही लोकांना परत डाऊट येईल. मला तुला कसं काय झालं वर्बल क्वेश्चन म्हणताना, आहे ना? तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी मला सायकल पाहिजे का असंच आपण क्वेश्चन पुढे नेऊ. चला, मला सायकल पाहिजे का?
काय करायचं? डोकंच लावायचं नाही जास्त होता. वरती आपल्याला केलेलं नाही. सांगा ग्रुप नंबर 2 सांगा काय करायचं? मला सायकल पाहिजे का? इंग्लिश मध्ये सांगा. Do I want bicycle? व्हेरी गुड. डू आय वॉन्ट बायसिकल. एक्सलंट. आणि क्वेश्चन मार्क. चला व्हेरी नाईस. ग्रुप नंबर 2 सगळ्यांनी म्हणून याचं निगेटिव्ह सांगा पहिल्या वाक्याचं. नाही पाहिजे. मला सायकल पाहिजे नाही. सायकल नाही पाहिजे. मला सायकल नाही पाहिजे. एक्सलंट. आता तुम्हीच सांगायचं इंग्लिश मध्ये. आय आपण वरती बघू ना. Bicycle. दिसतोय ना बोर्ड? बोर्ड दिसतोय का? येस ऑर नो? आणि क्लिअर दिसतोय का? येस सर, येस सर. ओके. तरी पण मी लेन्स साफ करतो. मला सायकल नाही पाहिजे. काय होईल सांगा? आय. व्हेरी गुड. Do डू not want नॉट Bicycle. वॉन्ट बायसिकल. व्हेरी नाईस. और आय I don't don't want bicycle. एक्सलंट. व्हेरी नाईस. चला पीसफुली शांततेने लिहा. काही गडबड करू नका. तुम्हाला जमतंय. व्हेरी नाईस. चला सावकाश लिहा. आता याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा आपला. या निगेटिव्ह सेंटेन्सचा वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. मला सायकल नाही पाहिजे याचा वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये काय होईल? मला सायकल नाही पाहिजे. मला सायकल नाही पाहिजे का? Excellent. शेवटी का ठेवलं की वर्बल क्वेश्चन तयार झाला. व्हेरी नाईस. मला सायकल नाही पाहिजे का? हे पडलं इकडे. मला सायकल आणि वर्बल क्वेश्चन हा नेहमी नंबर 2 ला असतो. बरोबर. मला सायकल नाही पाहिजे का? बर इकडं आपण खाली जर बघितलं बघा तर काय लिहिलंय? डू नॉट. बरोबर आहे की नाही? याचा आता डू हे काय? हेल्पिंग वर्ब आहे. त्याला काय करायचा? ॲरो करायचा. बरोबर. डू ला ॲरो करायचा आणि पुढे घेऊन जायचं. याला इथं डोंट ला पुढे घेऊन जायचं. आणि या पद्धतीनं मला सायकल नाही पाहिजे का हे इंग्लिश मध्ये कसं होईल? मला सायकल नाही पाहिजे का इंग्लिश मध्ये कसं होईल? नंबर 2. Do I not डू आय. व्हेरी want गुड. bicycle? Do नॉट. want डू आय नॉट वॉन्ट बायसिकल. बरोबर. और दुसऱ्या पद्धतीने बोला रे. Don't I want bicycle? bicycle. डोंट. व्हेरी नाईस. आय वॉन्ट बायसिकल. डोंट आय वॉन्ट बायसिकल. क्लिअर इथपर्यंत? ग्रुप नंबर 2 सगळ्यांसाठी तुम्ही बोला. सगळ्यांच्या वतीनं. मराठी शब्द आठवला मला. बिहाफ म्हणजे वतीनं. हा सगळ्यांच्या वतीनं बोला. समजतंय का? ग्रुप नंबर 2 ते सांगायचं. Yes, sir. ओके Yes, sir. फाईन. सांगितलं ना तुला सगळ्यांच्या वतीनं कोणतरी सांगितलं. सगळ्यांनी येस तर येस तर. व्हेरी नाईस. चला ग्रुप नंबर 3 वाक्य सांगा रे मला. ए ग्रुपचं एक वाक्य सांगा. सिंपल सेंटेन्स इन मराठी. आरोही. काय नाव? आरोही. आरोही सांग. तुला माझं बुक पाहिजे? तुला थोडं वेगळं घे ना आणखीन. बघ दुसरं काय सापडतंय का? नोटबुक मध्ये बघून सांग. तुम्हाला? आणखीन सांग. त्यांना? आणखीन सांग. दुसरा घेऊ ना आपण. विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत. चालतंय का? विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत. चला हा थोडं वेगळं वाक्य.
विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत. सांगा. ग्रुप नंबर 3 चे सगळ्यांनी म्हणून सांगायचं. इंग्लिश मध्ये काय होईल याचं? सांगा. Students want books. व्हेरी नाईस. सगळ्यांनी म्हणून सांगायचं. व्हेरी गुड. स्टुडंट्स वॉन्ट बुक्स. सोपं वाक्य आहे. चला. वर्बल क्वेश्चन काय होईल? ग्रुप नंबर 3 च्या सगळ्या लोकांनी सांगायचं. विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत का? आता हे सगळे विद्यार्थी का? सगळ्यांनी सांगा रे. विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत का? विद्यार्थ्यांना बुक्स पाहिजेत का? चला. सांगा रे मला काय होईल? वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 3. डोकं लावू नका. Do Excellent. students want books? डू स्टुडंट्स वॉन्ट बुक्स. बाकी लोक पण बोला रे. अद्वैत, बाळू अँड पार्टी. हा, बुक्स आहे. बर. आता आपल्याला काय करायचं? याचं बनवायचं निगेटिव्ह. समजा विद्यार्थ्यांना अगोदरच बुक्स आणलेले आहेत. मग काय म्हणू आपण? विद्यार्थ्यांना बुक्स. सांगा रे निगेटिव्ह काय होईल? ग्रुप नंबर 3. विद्यार्थ्यांना बुक्स नाही पाहिजे. बुक्स नाही नाही पाहिजेत. पाहिजेत. विद्यार्थ्यांना बुक्स नाही पाहिजेत. बरोबर. Yes. हा. चला. सांगा इंग्लिश मध्ये काय होईल? डू नॉट वापरायचं आपल्याला स्टुडंट नंतर. सांगा मग. Students Students do not want books. do not want. Book. Excellent. आणखीन एका प्रकारे काय होईल? Students don't want books. Correct. Students don't want. do not झालं ना रे बाळा. आता डोंट आहे. बर. आता याचा वर्बल क्वेश्चन सांगा बरं मला. विद्यार्थ्यांना बुक्स नाही पाहिजेत का? ना बुक्स ग्रुप नाही नंबर पाहिजेत 3 का? चे सगळेजण. एक्सलंट. विद्यार्थ्यांना बुक्स नाही नाही पाहिजेत का? बरोबर पाहिजेत का? बरं आता काय करायचं? डोकं न लावता डू ला एरो करायचा, इकडे डोंट ला एरो करायचा आणि यांना म्हणायचं पुढे जा आणि बाकी वाक्याला सांगायचं तुम्ही मागे बसा. सांगा. Do students not want books? डू स्टुडंट्स नॉट Not वॉन्ट बुक्स आणि क्वेश्चन मार्क. किती सोपं आहे बघा बरं. डू स्टुडंट्स नॉट वॉन्ट बुक्स और दुसऱ्या बद्दल काय होईल सांगा रे. Don't कसं होईल? students want books. डोंट स्टुडंट book. वॉन्ट्स आहे रे. वॉन्ट बुक्स आहे. डोंट स्टुडंट वॉन्ट बुक्स. एक्सलंट. चला लिहून घ्या माझ्या बरोबर सगळ्यांनी. या माझ्या बरोबर. माझ्या मागे मागे या. काला खाऊ दही भात है ना. चला या लवकर लवकर. आले का सगळे? चला फोडायचं मटकं. करायचं पुढं. चला बोला. ग्रुप नंबर 4. पुढचं वाक्य सांगा. नोटबुक मध्ये बघून सांगा हे ग्रुपचं चांगलं वाक्य. सर समर्थ. समर्थ सांग. पेशंट्स ना ॲम्ब्युलन्स पाहिजे. अच्छा. पेशंट्स ना ॲम्ब्युलन्स पाहिजे.
पेशंट 2-3 पेशंट्स आहेत, शिफ्ट करायचे. त्यांना काय पाहिजे? ॲम्ब्युलन्स पाहिजे. बरोबर, व्हेरी नाईस. गुड सेंटेन्स. पेशंट्सना ॲम्ब्युलन्स पाहिजे. लिहिलं का रे? लिहा सावकाश लिहा. पेशंट्सना ॲम्ब्युलन्स पाहिजे. चला, ग्रुप नंबर 4 चे सगळे मिळून मला सांगा काय झालं? काय लेफ्ट झालं? साइडचं दिसत नाही. थांब रे बाळा, अगोदर हे बघ. लेफ्ट साइड. थांब, लेफ्ट साईडचं ना दिसू दे. काय हे बघ अगोदर, इथं बघ. हा, पाठीमागचं सोडून द्या, माझ्याबरोबर लिहायचा प्रयत्न करा. जे वाक्य मी लिहितो तेच वाक्य लिहा. कारण फोटो तुम्हाला मिळणार आहे, परत लिहिता येईल, ते कव्हर करता येईल. पेशंट्सना ॲम्ब्युलन्स पाहिजे. पहिलं वाक्य सांगा, ग्रुप नंबर 4. आय एम सॉरी. Patients want ambulance. पेशंट्स वॉन्ट ॲम्ब्युलन्स. चला, ग्रुप नंबर 4 याचा वर्बल क्वेश्चन सांगा मला मराठीमध्ये अगोदर. Patients ना ambulance पाहिजे. पेशंट्सना ॲम्ब्युलन्स पाहिजे का? एक्सलंट. आता डोकं न लावता काय लावायचं? डू लावायचं. बोला, इंग्लिश बोला. करेक्ट. डू पेशंट वॉन्ट ॲम्ब्युलन्स. किती सोपं आहे बघा. याचा अर्थ पॉझिटिव्ह वॉन्टच्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन करताना वाक्याच्या सुरुवातीला फक्त डू ठेवायचं. किती सोपं आहे. आंधळा माणूस पण ठेवेल. झालं का इथपर्यंत लिहून? PATIENTS काय चुकलं? हा, बरोबर ना. झालं का इथपर्यंत लिहून? झालं का ऑनलाईन वाले? Yes, sir. सगळ्यांनी येस म्हणून लाग. ए थांबा रे. येस लाईन लावू नका म्हणून. चला, आता आपण याचं काय करू? निगेटिव्ह वाक्य लिहू. निगेटिव्ह सांगा ग्रुप नंबर 4 ची लोक. सर ॲम्ब्युलन्स सगळे म्हणून सांगा. ॲम्ब्युलन्स नाही पाहिजे. ॲम्ब्युलन्स नाही पाहिजे. करेक्ट आहे. बरोबर. आता हे झालं मराठीमध्ये. ग्रुप नंबर 4 च्या सर्वांनी मिळून मला इंग्लिश मध्ये सांगायला काय लिहायचे? Patient do not want ambulance. पेशंट नाही रे बाळा. पेशंट्स आणि नंतर डू नॉट. बरोबर बोला. डू नॉट. बोलले व्हेरी गुड. नाईस. वॉन्ट ॲम्ब्युलन्स. निगेटिव्ह वाक्य नेहमी 2 प्रकारे. चला, दुसऱ्या प्रकारे बोला. Patient don't want ambulance. Patient don't want. मी फोन कट करतोय, परत करतोय. हा, पेशंट बोला रे. डोंट वॉन्ट. काय दिसा नाही? सर लेफ्ट साइडचा बोर्ड दिसा नाही. दिसणार पण नाही. आता राईट दाखवायला लेफ्ट साईडचा बोर्ड दिसायला काय? कॅमेरा काय सगळ्या जगातलं बघतो का रे? एका वेळेला एकच बघणार ना. पेशंट डोंट वॉन्ट. हे लिहा अगोदर माझ्या बरोबरच. पेशंट डोंट वॉन्ट ॲम्ब्युलन्स. बरोबर, हे वाक्य लिहा. पाठीमागचं राहिलं तर ठेवा शिल्लक. फोटो आल्यावरती कव्हर करायचं. फोटो येणार आहे परत मोबाईल मध्ये. चला,
नंबर 2, याचा आता बरोबर क्वेश्चन बनवा. ग्रुप नंबर कोणता आहे रे? 4 आहे का? बोला. पेशंट्स ॲम्ब्युलन्स नाही पाहिजे. ऍम्ब्युलन्स नाही पाहिजे का? पेशंट्स ना ॲम्ब्युलन्स नाही पाहिजे का? डोकं लावू नका. काय करायचं? डोला पुढे जायला सांगा. ते ऐकते बघा. खूपच ओबिडियंट आहे. तुमच्यासारखं नाही. हा. नाही तुम्ही पण तसेच आहात म्हणा. हा. डू. बोला रे. ॲम्ब्युलन्स Do not patient want ambulance. टू पेशंट नॉट असं कोणतरी डू नॉट मध्ये पाहिजे तर नॉट वॉन्ट आणि क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह सेंटेन्स दुसऱ्या प्रकारे कसं होईल? बोला रे. डोंट पेशंट्स वॉन्ट ॲम्ब्युलन्स. डोंट पेशंट वॉन्ट ॲम्ब्युलन्स. बरोबर. अशा रीतीनं ग्रुप नंबर 5 यू आर ऑल्सो डन. ग्रुप नंबर 4 ना. चला ग्रुप नंबर 5 सांगा मला एक वाक्य कोणत्याही नोटबुक मध्ये बघून. अथर्व सांग. सतीश सरला नवीन बोर्ड पाहिजे. अरे गधड्या, सतीश सर हे बी ग्रुप मध्ये येत आहे. ठीक आहे. हा. आम्हाला नवीन बोर्ड पाहिजे. नाही नाही, आता तुझा चान्स संपला. डबल डबल एकाला चान्स द्यायला कसं काय रे? बाकी लोकांनी काय करायचं? चला दुसरा व्यक्ती सांगा. ए ग्रुप सांगायचा. बोला. तर यश बोला. यश सांग. सांग. मला नवीन बॅग पाहिजे. मला आणखीन बघ काय सापडतंय का? बघा आणखीन एक ग्रुपचं काय सापडतंय का बघा. सर अर्पिता. अर्पिता सांग. तिला बर्थडेला केक पाहिजे. ए अर्पिता, ए ग्रुप चाललंय. बी ग्रुप काय सांगतेस रे? आणि तू जुने आहे, तुला समजत नाही का याने बी? हा. काय वाक्य? आम्हाला. चला एकूण आलं वाक्य. आम्हाला मूवी तिकट पाहिजे. चला ग्रुप नंबर 1 सगळ्यांनी मिळून सांगा मला इंग्लिश मध्ये काय होतं याला. नाही ग्रुप नंबर 5 सगळ्यांनी मिळून सांगा. ग्रुप नंबर 5 बोला. ग्रुप नंबर 5 बोला रे. वी वॉन्ट वी वॉन्ट मूवी तिकट. आता इंग्लिश मध्ये लिहिलं ना मी. वी वॉन्ट मूवी तिकट. बर तिकट लिहा. मूवी तिकट पाहिजेत कारण अनेक लोक तर अनेक पाहिजे ना. वी वॉन्ट मूवी तिकट. हा. वर बोलो क्वेश्चन मराठीमध्ये काय होईल? ग्रुप नंबर 1 चे सगळ्यांनी मिळून सांगायचं. आम्हाला मूवी तिकीट पाहिजे का? तिकीट. तिकीट्स आहेत जास्त आहेत. अनेक लोकांना अनेक तिकीट्स पाहिजेत का? व्हेरी नाईस. पाहिजेत का? आवाज येतो का माझा? हा बोला रे. येस सर. हा बोला आता. आम्हाला मूवी तिकीट पाहिजेत का? काय होईल? बोला. ग्रुप नंबर 5 मूवी तिकीट. अरे गाढवांनो, हे म्हणतो डू वॉन्ट वी. आ काय झालं तुम्हाला? झोपले का सगळे? सांगा व्यवस्थित. ग्रुप नंबर 5 सांगा. पुन्हा एकदा सांगा.
Do we want movie tickets? बरोबर आहे. डू वी वॉन्ट मूवी तिकीट्स. बरोबर आहे ना. सुरुवातीला डू ठेवायचं आणि बाकी अख्खे वाक्य नंतर बोलायचं ना रे. काय डोकं लावता कशाला. डू वी वॉन्ट मूवी तिकीट्स. डू वी वॉन्ट मूवी तिकीट्स. व्हेरी नाईस. बर. निगेटिव्ह ग्रुप नंबर 5 तुम्हीच सांगायचं. सांगा सगळ्यांनी मिळून सांगा. निगेटिव्ह सांगा मराठीमध्ये. आम्हाला 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 मूवी तिकीट्स नाही पाहिजेत. आम्हाला मूवी तिकीट्स नाही पाहिजेत. डोकंच लावू नका. ज्यांना माझ्यापेक्षा पुढे आहे त्यांनी स्वतःच लिहून टाका. हा मला जमताय तुम्ही पुढे जा माझ्यापेक्षा काय अडचण नाही. हा काय होईल मग. वी बोला. ग्रुप नंबर 5 डू नॉट बोला रे. वी डू नॉट वॉन्ट मूवी तिकीट्स. याला शॉर्ट मध्ये काय होईल. We don't want movie tickets. बरोबर आहे. वी डोंट वॉन्ट मूवी तिकीट्स. चला याला वर्बल क्वेश्चन कसा होईल मराठीमध्ये. आम्हाला मूवी तिकीट्स नाही पाहिजे का? आम्हाला मूवी नाही तिकीट नाही नाही काय नाही नाही बोला रे. नाही पाहिजेत आणि का शेवटी लावायचं रे. आम्हाला बाबांनो. आलं ना शेवटी फक्त का लावायचं वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. बरोबर. कशाला विचार करताय. दिसतंय का क्लिअर. आम्हाला मूवी तिकीट नाही पाहिजेत का हे वाक्य सगळ्यांना क्लिअर दिसतंय का. येस ऑर नो. Yes, sir. बर सांगा आता इंग्लिश मध्ये काय करायचं. डू ला एरो करायचा. डोंट ला एरो करायचा. त्यांना पुढं लिहायचं आणि बाकी सगळं वाक्य त्याच्या पाठीमागं लिहायचं. कृष्ण पुढं आणि कोण माग असतं रे. कोण असतं. गोपाळ. बरोबर ना. सगळे लोक पाठीमागे त्याच्या. कशाला. काला खाऊ दही भात. बोला रे. बोला. डू मूवी तिकीट नाही ठगूबाई. मूवी तिकीट. और निगेटिव्ह 2 प्रकार आहे. डोंट तिकीट आहे रे. एक तर ऑन्ट म्हणतोय. ऑन्ट नाही म्हणायचं. वॉन्ट मूवी तिकीट. काय अडचण नाही. चुकू दे मात्र त्यामध्ये सुधारणा कर. चुकणं म्हणजे काय खूप मोठं पाप नाही. डू वी नॉट वॉन्ट मूवी तिकीट. सगळ्यांना समजलं का. ऑनलाईन वाले 4 चे विद्यार्थी समजलं का. समजतंय का. यस सर. समजलं का आणि समजलं का. सगळ्यांना फोटो मिळणार आहे. काळजी नसावी. ठीक आहे. बर. चला इट्स टाइम टू नो द होमवर्क. चला दररोजच्या प्रमाणे रिपीट वन्स. श्रद्धा मॅडम आल्या का. यस सर. हा चला तुमच्यासाठी काय होमवर्क खालच्या वर्गासाठी 4th to 6th साठी सेल्फ किती पाहिजे दिसतंय का तुम्हाला. होमवर्कचा रखाना. होमवर्कचा 5 sets. किती सेट झाले आपले बघा. 1 हे झालं 1 बरोबर. हे 2 हे
3 फाईव्ह झाले सर. हे 4 5 सेट झाले बरोबर. हा तसं असेच 5 बनवलं का ओके 5 सेट. कमी पडलं तर तुम्ही क्लासरूम मध्ये बनवून घ्या. ठीक आहे. आणि याचीच प्रॅक्टिस करून घ्या. वेगळं पण नाही, जे काय नोटबुक मध्ये लिहिलंय तेच नोटबुक घ्यायची आणि तेच विचारायचं. डोकं सुद्धा लावू नका, तरी विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके. नाव कवाळे सर आणि टीम रिपीट वन्स आणि सेल्फ सांगा. कोण आहे? अंधारे सर, कवाळे सर, गोरे सर, सांगा कोणी पण. 10 सेट सर. अरे वा, क्या बात आहे, भारी. असा कॉन्फिडन्स पाहिजे मला. डिस्काउंट देऊ का 10%? 10% डिस्काउंट पाहिजे का? मागा, मी खूप उदार आहे डिस्काउंट साठी. 2% हा 2 सेट 10% 10% डिस्काउंट. जर पाहिजे असेल तर 9 करा, नसतं मग 10 इज ओके. 10 सेट्स ओके. हे डिस्काउंट तुम्हाला पुढच्या मटेरियल मध्ये दिलं जाईल. नेक्स्ट टाइमला डिस्काउंट गृहीत धरलं जाईल. ठीक आहे. सोपं आहे, पण प्रॅक्टिस करून घ्या. नोटबुक विद्यार्थ्यांचीच घ्यायची, ऑफकोर्स तुमची घेणार आहे आम्ही, आणि तेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत, जेणेकरून सगळ्यांना समजलं का सर? 4च्या बरं, जे काही टीचर्स असतील त्यांच्या समोर जर 4ची मुलं असतील तर त्यांना समजतंय का बघा. काय सोपं तर आहे, फक्त वापरायचं आहे ना. समजतंय का सर? तुमच्या समोरच्या मुलांना छोटे असतील तर समोर टीचर्स माहित नाही? बरं, उद्या सांगा मला. ऑल राईट. सो शॅल वी पॉज? Yes, sir. We will. Sir, we will have pause. Bye bye.